माय गॉड, मला वाटलं होतं तसंच घडलं, पण मी जर आता काही रिॲक्ट केलं तर जयंत माझ्यावर लक्ष ठेवूनच बसला असेल. अगं बाई, किती ती धूळ. हे आत्ताच्या आत्ता साफ करावं लागेल. जयंतची सर्व रूम आहे बहुतेक ही. घरातल्या कॅमेराचं नेटवर्क, त्यांच्यामधला डेटा, सिक्युरिटी सिस्टम, घरात ठिकठिकाणी लावलेले डिजिटल लॉक्स, सगळ्यांची मशीन्स इथेच आहेत. मला काहीतरी करून या खोलीलाच डिस्ट्रॉय करावं लागेल. या सगळ्या वायरी कापून टाकल्या तर नाही, इथे कॅमेरा असू शकतो. मला जे काय करायचंय ते खूप हुशारीने करावं लागेल. सापडलं का काही? अख्खी अलिबाबाची गुहा सापडलेली आहे. सगळे कंट्रोल्स आहेत या रूम मध्ये, आणि या रूमचा जयंतच्या ऑफिसशी काहीही संबंध नाही आहेत. हे सगळे मशीन्स तुझ्यावर वॉच ठेवण्यासाठी आहेत. इथे तर खूप धूळ आहे. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता ही सगळी खोली साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून काढा. आता तुम्ही म्हणताय तर तसंच करावं लागेल मॅडम. लगेच कामाला लागा. सिद्धिराज, या प्रेग्नन्सीत माझ्या बरोबर इतकं काय काय घडलं तरी आपल्या बाळावर त्याचा जराही परिणाम नाही झाला. सौगास काय बोलू नका, दृष्ट लागेल कोणाची. नाही, मी तसं नाही म्हणत हो. मला असं म्हणायचं होतं की बघा, म्हणजे आपलं बाळ किती खमकय, अगदी तुमच्यासारखं. माझ्यासारखं नाही, त्याच्या आईसारखं. झालं, कौतुक करायला सुरुवात केलीत परत माझं. बरं बाबा, नाही खरंच बस. बरं, असं किती वेळ चालणार आहात? जा ना तू. ऐक ना, मी काय म्हणतो, तू कशाला उगाच इतकं चालतेस? बस ना मागे, लक्ष जाऊ. नाही, तुम्हाला माहितीये ना, कामाच्या नादात मी चालायला विसरते, आणि मला माझ्या बाळाच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा करायचा नाहीये. डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? 5000 स्टेप्स तरी झाल्याच पाहिजे. त्यामुळे मला माझ्या स्टेप्स पूर्ण करायच्या आहेत. अगं पण रात्री चालू का एकत्र? नाही, मला आत्ताच चालायचंय. बरं बरं, ठीक आहे. एक काम करतो, मी बाईक लावून येतो, मग आपण एकत्र चालूया. ओके, चालेल. आलोच पक्कन. मावशी, सगळ्यात आधी तिकडे पुसा. अहो कुठलं? बरं आहे का, माझ्या मिस्टरांना अजिबात घरात धूळ आवडत नाही. धुळीचा एक कण सुद्धा राहता कामा नये, कळलं? करा काम सगळं स्वच्छ. हो ताई, तुम्ही का टेन्शन घेताय? तो टीव्ही बघा, वाकडा झाला, सरळ करा तो. अजून काय राहिले का ताई? आणि ते बघा, ते जे आहे ना, तिकडे पण नीट एकदम स्वच्छ पुसा. हो ताई, मी याचा बंदोबस्त केलेला आहे, साफ केले त्याला. बरं. अहो मावशी, लक्ष कुठे आहे तुमचं? हे बघा, हे सगळं पण राहिलंय. सांगितलं ना सगळं स्वच्छ पुसा. मला सगळं घर स्वच्छ झालेलं हवंय, कळलं? नीट. झालं? झालं.
अवघड. असं कसं बोलू शकले दादा? इतकं विष मनात. माझ्याबद्दल बोललं तर ठीक आहे, पण जीभ कशी धजावली? इतकं विष ओकताना आपण आपल्या आपल्या सख्य भाचीबद्दल बोलतो याचंही भान असू नये. लक्ष्मी, लक्ष्मी नको त्रास करून घेऊस. एक लक्षात ठेव, जानू आपली मुलगी आहे. ती कशी आहे आपल्याला माहित नाही का? अगं ते काहीही बोलले म्हणून जानू तशी होते का? अजिबात विचार करू नकोस असा तू. अहो पण आई, मी येऊ का आत? आई, थोडं बोलायचं होतं मला तुमच्याशी. मला माहिती आहे आई की बाहेर जे काही घडलं ते मला कळू नये अशी तुमची इच्छा आहे, पण राहून राहून एकच विचार माझ्या मनात येतोय. कोण होता तो माणूस जो तुमच्यावर आणि जानूवर वाटेल ते आरोप करत होता, तोंडाला येईल ते बरळत होता? आई बाबा, तुम्ही होतात म्हणून, नाहीतर मी त्याला केव्हाच हाकलून लावलं असतं. वीणा बस. ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, ज्या विषयाबद्दल आपल्याला काही माहिती नाही, त्याबद्दल फार बोलू नये. आई हो, असं कसं बोलायचं नाही? तो जे काही बोलत होता त्याचा राग येत नव्हता तुम्हाला? बाबा तुम्ही सांगा, कोण होता तो माणूस? तुला त्यांचा राग येणं स्वाभाविक आहे, पण त्या माणसाने सुद्धा माझ्यामुळे खूप भोगलंय. हं? असं असं काय भोगलंय आई? सांगा तरी ना. बाबा सांगा, कोण होता तो माणूस? मला कळलंच पाहिजे आज. तुम्ही दोघे असे शांत का आहात? बोला ना, कोण होता तो माणूस? आई, कोण होता तो माणूस? माझा सक्का भाऊ. सिद्धिराज नाही आलाय अजून. सिंचनासारखा आवाज. आमचं तोंड बघण्यासारखं होतं. सिंचना. सिंचना आणि हरीशच येथे बहुतेक. बरं झालं, दोघांचं भांडण मिटलं. सिंचना. हरीश. हा कोण आहे? आणि सिंचना याला इथे अशी का भेटली आहे?